नमस्कार, माझे नाव शौर्य सुभाष पाले. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा सतकोंडी. मी इयत्ता 34 शिकतो. माझ्या मॉडेलचे नाव आहे पर्यावरण पूरक गाव आदर्श गाव. हे आहे आमचे घर, म्हणजे गावाचे घर. गावाच्या घरावर सोलार पॅनल लावले आहेत. या सोलार पॅनलनी सूर्याचा प्रकाश पडून इथे वीज जनरेट होते. ही वीज आम्ही घराला वापरतो. असेही आम्ही प्रत्येक आणि इथे बघा, हे आहेत कंपोस्ट. कंपोस्टच्या इथे आम्ही पालापाचोळा टाकून इथे आमचं खत तयार होऊ शकते. त्या खताला आम्हाला शेतीला वापरू शकतो. आणि हे बघा, इथे आमचे स्ट्रीट लाईट्स रस्त्यावर, या स्ट्रीट लाईट्स वरही सोलार पॅनल लावले आहे. त्याच्याने आम्हाला वीज भेटते. सकाळची ते चार्ज होतात आणि रात्रीचे ते पेटतात. आणि हे बघा, इथे आहे आमची शेती. या शेतीचं ते कंपोस्टचं खत घेऊन इथे लावून ते आम्ही शेती करू शकतो. आणि हे आहे आमचे शेततळे. याच्यात आम्ही पाणी वापरू शकतो शेतीसाठी. आणि हे आमची ग्रामपंचायत. नमस्कार, माझे नाव प्रांजळ प्रशांत बेकर. मी इयत्ता 5वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा सतकोंडी. नमस्कार, माझे नाव मुग्धा संतोष तूर. मी इयत्ता 3वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा सतकोंडी. नमस्कार, माझे नाव आर्य गुजरे. मी इयत्ता 5वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा सतकोंडी. आमच्या मॉडेलचं नाव आहे आदर्श गाव. आदर्श गाव म्हणजे आम्ही गावासाठी विहीर बांधली आहे. विहिरीमुळे म्हणजे सर्व गावांना व घरांना पाणी पुरवठा होईल म्हणून आम्ही विहीर बांधली आहे. आणि मुलांसाठी आम्ही हे उद्यान बांधलेले आहे. आणि मुलांना खेळण्यासाठी आम्ही घसरगुंडी आणि सीसॉ बनवले आहे. आणि बसण्यासाठी बाकडे बनवले आहे. आणि मुले कचरा न करू म्हणून आम्ही कचराकुंडी ठेवली आहे. गावात कचरा. नमस्कार, माझे नाव प्रांजळ प्रशांत बेकर. मी इयत्ता 5वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा सतकोंडी. नमस्कार, माझे नाव मुग्धा संतोष तूर. मी इयत्ता 3वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा सतकोंडी. नमस्कार, माझे नाव आर्य गुजरे. मी इयत्ता 5वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा सतकोंडी. आमच्या मॉडेलचं नाव आहे आदर्श गाव. आदर्श गाव म्हणजे आम्ही गावासाठी पाणी पुरवठा करतो म्हणून आम्ही विहीर बांधली आहे. गावात कचरा न हो म्हणून आम्ही कचराकुंडी ठेवल्या आहेत. आणि गावात पर्यावरण निसर्ग राहावे म्हणून आम्ही झाडं लावलेली आहे. मुलांसाठी आम्ही उद्यान बांधलेलं आहे. त्यांना खेळण्यासाठी घसरगुंडी आणि सीसॉ बांधला आहे. बसण्यासाठी बाकडे ठेवले आहे. आणि मुले कचरा न करू म्हणून आम्ही कचराकुंडी ठेवली आहे. थँक्यू. नमस्कार, माझे नाव अर्णव नितीन जाधव. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा सतकोंडी. नमस्कार, माझे नाव आराध्य विश्वनाथ. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा सतकोंडी. नमस्कार, माझे नाव मंजू मुरलीधर. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा सतकोंडी. नमस्कार, माझे नाव अर्णव गुरु. जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा. आम्ही आदर्श गाव सतकोंडीची प्रतिकृती केली आहे. हे माननीय अनंतराव बैकर बहुउद्देशीय संकुल. त्यामध्ये आमची आदर्श शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत, व्यायामशाळा, वाचनालयात खूप पुस्तके आहेत. ती मुलांनी वाचावी. व्यायामशाळेत मुलांनी दररोज व्यायाम करावा.
आमचे गाव कचरामुक्त गाव आहे. लोक कचराकुंडीत कचरा टाकतात. गावात विहीर आहे. विहिरीचे पाणी लोकांना मिळते. गावात खूप घरे आहेत. गावात झाडे पण आहेत. हे नारळाचे झाड आहे. नारळाचा खूप उपयोग होतो. थँक्यू. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव देवांग विश्वनाथ पैकर. मी आता 4थी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा सतकोंडी. मी एक मॉडेल केलेले आहे. त्या मॉडेलचे नाव आहे आदर्श वीज पुरवठा. आदर्श वीज पुरवठ्यामध्ये भरपूर पोल घरामध्ये लाईट पोहोचवतात आहे. मी एक टाकी बनवली आहे. त्या टाकीत पाणी आहे. एक घर बनवलेलं आहे. एक गार्डन बनवलेलं आहे. त्याच्यात सीसॉ, घसरगुंडी आणि स्विमिंग पूल आहे. गार्डनवर गवत आहे. बैल गवत खात आहे. आम्ही प्रदूषण झाडे लावलेली आहे. थँक्यू.